आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत आता प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात आहे. अनेक मंत्री, आमदार, खासदार प्रचारात सहभागी झालेत. इच्छुक समर्थक यांनी आता पायाला भिंगरी बांधलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महायुतीनं आपला जाहीरनामा, वचननामा, कर्तव्यनामा जाहीर केला. प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आता सूत्र घेतलेत महायुतीच्या प्रचाराची. अनेक प्रभागात स्वतः जाऊन काही जोडण्या लावत आहेत, प्रचार सभा घेत आहेत, भेटीगाठी सुरू आहेत. महायुतीचा झेंडा फडकवायचाच असा निर्धार प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. त्यामुळं त्यांच्याशी आपण आज संवाद साधूया. महाधुरळा यूट्यूब चॅनलवर काय नेमकं त्यांचं व्हिजन आहे, महायुतीची सत्ता आल्यानंतर ते नेमकं काय करणार, सत्ता येण्यासाठी सध्या त्यांचं काय सुरू आहे, या संदर्भात आपण बोलूया पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. 4 दिवस राहिलेत प्रचाराला. महायुती म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पुढचे 4 दिवस प्रचार करणार? पहिल्यांदा महाधुरळाचं अभिनंदन की लोकांबरोबर संवाद साधण्याची एक चांगली संधी आपण दिली. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक अगदी ऐन रंगात आहे. शेवटचे 5 ते 6 दिवस राहिले. महायुती ज्या पद्धतीने झाली त्यानंतर एकसंघपणानं एका बाजूला राज्याचे तिन्ही मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब आणि आम्ही, खासदार साहेब आणि दोन्ही आमदार साहेब, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे अतिशय संघटितपणाने काम करत आहेत. आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून महायुतीची सत्ता येणं का गरजेचं आहे ही आमची भूमिका. आणि विकासाचं पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन जर पूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला महायुतीच्याच पाठीमागे का राहिलं पाहिजे यासाठीची आपली भूमिका आपण पटवून द्यायसाठीचा प्रयत्न 8 दिवसात करणार आहोत. नेमकं काय व्हिजन आहे? गेल्या काही वर्षात महायुतीची सत्ता राज्यात आहे, त्याचा फायदा कोल्हापूरला काय झाला, आणखी यापुढे काय फायदा होईल? मी आपल्याला सांगतो की कुठल्याही गोष्टीला राजाश्रयाची गरज असते. विकासाचं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी निधीची आवश्यकता असते. वेगवेगळ्या पद्धतीच्या परवानग्या मिळायच्या असेल तर राजकीय दृष्टिकोनातून तिथले आपल्याला जर काय त्याची मदत झाली, राजकीय नेतृत्वाची मदत झाली तर बघता बघता अनेक गोष्टी होतात. आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत. आम्ही ज्या वेळेला 2014च्या दरम्यान नागपूरला त्याच्यापूर्वी जात होतो, त्यापूर्वीचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर, आता तिथं फ्लायओव्हर्स काय झाले, डेव्हलपमेंट्स काय झाले, वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे मेट्रोपर्यंत कुठे गेलो, बघता बघता अनेक परमिशन्स, अनेक निधीचे स्तोत्र जर आले तर आपण काम पूर्ण करू शकतो. आज सुद्धा आम्ही राजर्षी शाहू महाराजांचं कोल्हापूर म्हणतोय. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची आणि कृतीचं खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा सन्मान करतो, त्याचा अभिमान बाळगतो. परंतु राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामानंतर आम्ही काय केलं याच्याबद्दल मात्र जे प्रश्नचिन्ह आहे त्याच्या पुढे आम्ही जात नाही. बरोबर. आपण बघितलं असेल, शहरात यायचं असेल तर नॅशनल हायवेतून आत यायचं असेल. हो. आमच्याकडे कोण येत आहे? आमच्याकडे फक्त आमचे नातेवाईक येत आहेत, नोकरीला असणारे लोक की जे कोल्हापूरला नोकरी करायचं असे लोक येत आहेत, आणि महालक्ष्मीला जे कोण नमस्कार करायला येतात ते सुद्धा शोधत शोधत महालक्ष्मीला जातात. बरोबर. व्हिजन मधला पहिला पार्ट असेल कोल्हापूरला येणारा माणूस सन्मानाने, अभिमानाने यावा. नॅशनल हायवेतून येतानाच ज्या पद्धतीने फ्लायओव्हर्सनं जर आम्ही आलो आणि आज आपण गेलात तर तिरुपतीला जा. तिरुपतीला सुद्धा इतके फ्लायओव्हर्स आणि इतक्या चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट झाल्या की तिथल्या प्रत्येक जो येणारा पर्यटक असेल किंवा तिथला जो सगळ्याच्या सगळा एकूण दर्शन घेण्यासाठी येणारे नागरिक असतील त्या सगळ्यांना सुद्धा एक चांगला फील येतोय. बरोबर. आज आमच्या मंदिरामध्ये जायला शोधावं लागतंय अशी जी परिस्थिती आहे. विकासाच्या फ्युजनमधला पहिला पार्ट असेल की रस्ते चांगले करणं, फ्लायओव्हर्स बांधणं, वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा सगळ्या नागरिकांना ज्या द्यायच्या आहेत, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ज्या चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्यायच्या आहेत त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं. आनंदाची गोष्ट म्हणजे दोन्ही आरोग्यमंत्री कोल्हापूरचे आहेत. त्याचा फायदा कोल्हापूरला काय होईल? निश्चितपणे होणार. आपण बघितलं असेल पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पेशंट सिरियस झाला तर मिरजला पाठवायचं. बरोबर. सुदैवानं आज आपल्या कोल्हापूरला सुद्धा की मेडिकल हब म्हणून ओळख होईल अशा पद्धतीनं एका बाजूला शासकीय आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेटमध्ये सुद्धा डॉक्टर्स आहेत. मी या राज्याचा आरोग्यमंत्री आहे आणि या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब आहेत.
आपण एक मेडिकल टुरिझमची कन्सेप्ट आणतोय की ज्याची कॅबिनेटमध्ये आम्ही मान्यता घेतोय आता पुढच्या 8-15 दिवसानंतर त्याच्यामध्ये मान्यता हो. होईल. मेडिकल टुरिझम आणि मेडिकल हब म्हणून सुद्धा कोल्हापूर विकसित होऊ शकते. आज सातारा सांगलीतले सगळे लोक आणि विशेषतः कोकणचा सगळा भाग हा सगळ्या मेडिकल बेडसाठी म्हणजे मेडिकलच्या सुविधांसाठी चांगल्या हॉस्पिटलच्या उपचारासाठी आपल्याकडे येतोय. अजूनही चांगल्या सुविधा जर द्यायच्या असतील तर राज्याच्या मेडिकल टुरिझमची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जर काय आम्ही ह्या सगळ्या यंत्रणेला समाविष्ट केलं तर बघता बघता हा एक नवीन व्यवसाय सुद्धा आणि लोकांची सोय सुद्धा होऊ शकते. आपण निश्चितपणे त्याचा प्रयत्न करत होतो आणि कोल्हापूर त्यासाठी बेस्ट अशा पद्धतीचा ऑप्शन आहे. कोल्हापूरची ओळख अजूनही जुनं खेड शहर म्हणून नाही, महाराष्ट्रात जी ओळख आहे ती शहर म्हणून ऐवजी खेड, तर शहर म्हणून ओळख व्हावी यासाठी महायुतीची सत्ता आल्यानंतर काय कराल? मी आपल्याला सांगतो की कोल्हापूरला महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिला प्राधान्यक्रमानं आज सुद्धा विकास आम्ही जो वचननामा दिला त्या वचननाम्यामध्ये सुद्धा जे आम्ही सांगितलंय तेच आपल्याला परत सांगतो. आज कोल्हापूरला पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन घेऊन काम करण्याची खूप मोठी संधी आहे. बऱ्याच वेळा नगरसेवक निवडून आला तर तो त्याच्या प्रभावापुरतं काम करतोय. नगरसेवका सोडून त्या महापौर जरी आला तरी त्याला राज्याश्रय मिळायचं असेल तर राज्यातलं सत्ता तुमच्यासोबत पाहिजे. आज पहिल्यांदा दोन्ही आमदार आमच्याकडे आहेत. हो, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुमच्याबरोबर आहेत आणि देशाचं नेतृत्व सुद्धा आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टींचा जर उपयोग करून घेतला तर कोल्हापूर शहराला आवश्यक असणाऱ्या सर्व पद्धतीच्या निधीची आणि आम्हाला सगळ्यांनी जे काय आम्ही विकासाचा अजेंडा तयार केला आहे त्या सगळ्यासाठीची पूर्तता, मान्यता आणि प्रत्यक्ष कार्यवाही ही करण्यामध्ये आम्ही एकसंघपणानं काम करू, ज्याचा उपयोग आपल्याला आज बघा कोल्हापुरात सर्किट बेंच झालं. सर्किट बेंचमुळे महत्त्वाचा प्रश्न येणाऱ्या अनेक वर्षांची सगळी मागणी होती. 6 जिल्ह्यातल्या सगळ्या कोर्टात सगळे जरी हेलपाटी मारणारे प्रचंड खर्चिक आणि प्रवासाच्या दृष्टीने सुद्धा दगदगीचा असणारा सगळा भाग झाल्यामुळं कोल्हापूरकर सोडून द्या 6 जिल्ह्यातले लोक सुखावले. पण आता फ्लोटिंग पॉप्युलेशन आपल्याकडचं वाढलं. महालक्ष्मीचा विकास आराखडा आपण जेव्हा केलाय तो पूर्ण झाल्यानंतर लाखो भाविक दर दिवशी आपल्याकडे येत राहतील अशा पद्धतीच्या सुविधा होतील. या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक असणारा जो काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायला पाहिजे, रोड्स द्यायला पाहिजेत, पाण्याच्या सुविधा द्यायला पाहिजेत, हॉटेल इंडस्ट्री पाहिजे, हॉस्पिटल इंडस्ट्री पाहिजे, वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या रेसिडेन्शियल आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा पाहिजेत. त्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता आहे, प्लॅनिंगची आवश्यकता आहे, मान्यतांची आवश्यकता आहे आणि या सगळ्या गोष्टींचं एक व्हिजन तयार करूनच आम्ही निघालोय. म्हणूनच आम्ही वारंवार सांगतोय, मी माझ्या निवडणुकीत पहिल्यांदा सुरुवातीपासून आजपर्यंत आणि निवडणूक संपेपर्यंत कोल्हापूरकरांना एकच आवाहन करेन, ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची आणि छोटेपणाची नाही. ही निवडणूक आजपर्यंत कधीच झाली नाही अशा पद्धतीची एक दुग्ध शर्करा योग म्हणून असणाऱ्या संधीची आहे. राजर्षी शाहू महाराजांनी डेव्हलप केलेल्या आणि त्यावेळेला जे काही सगळं केले, मग त्यावेळेला केलेला असा खासबाग मैदान असेल, त्यावेळेला केलेला आमचा केशवराव भोसले नाट्यगृह असेल, ते तत्कालीन काळामध्ये त्यांचा किती मोठा विचार होता. पण त्यानंतर आजपर्यंत आम्ही काय केलं याचं उत्तर मात्र खूपच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि अशा सगळ्या प्रश्नचिन्हाचं उत्तर जर द्यायचं असेल तर एकच ऑप्शन आहे की आता ही संधी आहे की आपल्याला अपेक्षित असणारा कोल्हापूरचा जो विकासाचा वेग आहे तो एक दैदिप्यमान पद्धतीने घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण महायुतीच्या पाठीमागे राहा. उन्ही काढायसाठी नाही, राजकारणातला कोण मोठा आणि छोटा म्हणण्यासाठी नाही, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी महायुतीच्या पाठीमागे राहावं अशा पद्धतीची विनंती आम्ही सर्वच नागरिकांना करतोय आणि नागरिकांना सुद्धा त्याच्याबद्दलची आता खात्री पडते. त्याची सुरुवात म्हणून हद्दवाढ कधी होणार? मी आपल्याला सांगतो, कोल्हापूरच्या हद्दवाढीबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून किंवा आमच्या सगळ्यात लोकप्रतिनिधी सातत्यानं जे काही पाठलाग केला, मुख्यमंत्री सन्माननीय जे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. याबद्दल एक बैठक मुंबईमध्ये झाली होती, पेपरला सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा जो आहे की त्याच्याबद्दलचा एक अहवाल सुद्धा वरती मागवला. त्या अहवालाच्या पाठोपाठ निवडणूक झाल्यानंतर या निवडणुकांच्या प्रक्रियेनंतर हद्दवाढीबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सकारात्मकता असल्यामुळं तातडीनं त्याच्यावरती कार्यवाही होणार आहे. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे आणि ती होण्यासाठी जी काही प्रक्रिया पार पाडला पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्री स्वतः सकारात्मक असल्यामुळे त्याच्याबद्दलची प्रक्रिया सुद्धा पुढच्या टप्प्यात सुरू होईल. कोल्हापूरची संपूर्ण निवडणूक ही थेट पाईपलाईन या मुद्द्याभोवती फिरत आहे आणि सातत्यानं आरोप आणि दुसरीकडे सातत्यानं त्याचा खुलासा सुरू आहे. काय नेमकं त्याच्या संदर्भात आपलं मत आहे? खरं तर काळामवाडीची थेट पाईपलाईन योजना आणि त्याच्यावरतीच निवडणूक आपण फिरवावलं हे दुर्दैवी आहे. मला असं म्हणायचं आहे की 10 वर्ष 12 वर्ष झाली आपण तीच पाईपलाईन आणायची आणि त्याच्यावरतीच निवडणूक करतोय. याच्यापेक्षा सुद्धा आपण पाणी पुरवणं आणि पाण्यानंतर बाकीच्या सुद्धा गोष्टींवरती सुधारणांवरती बोलणं ही गरजेचं आहे. अजून सुद्धा त्याच आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत बसणं हे अपेक्षित नाही. आणि मी आपल्याला दुसरी गोष्ट सांगतो, खुलासा हा अधिक बदनामी करत असतो. हो, एखाद्या गोष्टीचा खुलासा करण्यापेक्षा एखादं काम तुम्ही केलं असेल तर त्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये जो काही चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटायला पाहिजेत
तेच लोकप्रतिनिधीच्यासाठी एक मोठं सर्टिफिकेट आहे. मला असं वाटतं की दुर्दैवानं आज सुद्धा या थेट पाईपलाईनचा फायदा झाला की तोटा झाला, ही योग्य की अयोग्य, त्याच्यात भ्रष्टाचार झाला की नाही झाला, त्याच्यात पाणी मिळतंय की नाही मिळतंय, याच्याबद्दलचे चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये अजून खूप गोष्टी आहेत की ज्या आम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती बोललं पाहिजे आणि विकासाच्या विचारावर आम्ही गेलो पाहिजे. पण अजून सुद्धा त्याच गोष्टीकडे जायचं आणि त्याच्यावरती मतं मागायची, ही दुर्दैवानं कोल्हापूर शहरातल्या नागरिकांची शुद्ध फसवणूक आहे. गेल्या अनेक वर्षापासून ज्यांची सत्ता होती महापालिकेत, ते काय करू शकले नाहीत असं वाटते का? कारण आता पुन्हा नवीन व्हिजन घेऊन आम्ही हे करू ते करू म्हणून ते मैदानात आले. गेल्या 15 वर्ष ज्यांची सत्ता होती त्या मंडळीने जर काही काम केलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी आज सुद्धा सोप्या झाल्या असत्या. परंतु आज सुद्धा त्याच मुद्द्यांवरती ती निवडणूक पुढे येतो लागते. त्यांचा वचननामा बघितला तर त्या वचननाम्यामध्ये पूर्वीचे सगळे कन्सेप्ट आहेत की ज्या सगळ्या जुन्याच कन्सेप्ट परत ते म्हणतात. खरं तर विकासाचं व्हिजन घेत असताना शहराला अधिक अत्याधुनिक करण्यासाठी, अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण काय करतोय हे घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. परंतु पूर्वीच्याच सगळ्या गोष्टी, पूर्वीच्याच सगळ्या घटनाक्रमातले रिपिटेशन जे काय आपण करतोय त्यामध्ये फ्युजन नाही तर तात्पुरते निवडणुकीमध्ये लोकांचा बुद्धिभेद, मनभेद करायचा, आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेमध्ये लोकांना सुद्धा गुंतवून ठेवायचं आणि मूळ विकासाचा अजेंडा बाजूला ठेवून आपण निवडणूक कुठल्या तरी एखाद्या मुद्द्यावर घेऊन जायचं, अशा पद्धतीचे प्रयत्न पलीकडच्या बाजून चाललेत. मी आपल्याला सांगतो, आज मी मोठा की तो मोठा, यानं चूक केली का मी चूक केली हे बघण्याची गरज नाही. कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काय करतोय याच्याबद्दलची वस्तुस्थिती लोकांसमोर सांगणं आणि लोकांना ते पटलं तर बघता बघता आपण ते करण्यासाठी जी काय प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे त्यासाठी पुढे जाणं, या गोष्टी आवश्यक आहेत. परंतु दुर्दैवानं निवडणूक सुरू झाल्यापासून आतापर्यंत जे काही चाललेलं काम आहे ते फारसं लोकहिताचं नाही. मी महानगरपालिकेत पालकमंत्री झाल्यानंतर किमान 4 बैठका घेतल्या. त्या 4 बैठकांमध्ये मला अशा गमतीदार प्रसंग आठवले की ज्या पद्धतीनं त्या महानगरपालिकेच्या एकूण प्रशासकीय कामकाजामध्ये प्रचंड दिरंग आहे. तिथल्या कामकाजामध्ये जो काय बेशिस्तपणा आहे, खरं तर याचा कधीतरी आढावा आपण घ्यायला पाहिजे होता. मीच मलाच ते खटकलं की ज्याच्यामुळे ते बांधकाम करणारा एखादा इंजिनियर आहे तो चुकीच्या पद्धतीने इंजिनिअरिंग काम करतोय आणि मग त्याच्यानंतर एखाद्या माणसाचा मृत्यू होतोय, आपण त्याच्यावरती कारवाई करत सांगितली. ज्या पाणी पुरवठ्याला ऐन दिवाळीमध्ये, ऐन गणपतीच्या सणामध्ये दुर्दैवाचे प्रसंग आल्याने सगळ्या आमच्या माता भगिनींना त्रास झाला, त्या दिवशी आपण त्यांना कारवाई करायला सांगितलं आणि त्या पाणी पुरवठा विभागातल्या लोकांना कामकाजामध्ये ज्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठीच्या सूचना दिल्या. अजून सुद्धा बांधकामाच्या प्रशासकीय यंत्रणेतल्या जे जे चुकीचं काम असेल ते सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या विकासाचं सोडा, ज्या महानगरपालिकेत 15 वर्षे आपण सत्ता केली त्या सत्तेतल्या प्रक्रियेतले इतके काही अनागोंदी कारभार आहेत की ज्याच्याबद्दल सुद्धा जर आपण सुधारणा केल्या नाहीत तर त्याचे त्रास मात्र सामान्य नागरिकांना होतो आणि तो सामान्य नागरिक अनेक दिवस लुटत आहे. मी त्या बैठका घेतल्यानंतर मला कोल्हापुरातल्या अनेक लोकांच्या इतक्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. कोणीतरी यांना जाब विचारतंय, कोणीतरी या लोकांना कारवाई करत आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया. खरं तर आमच्या सगळ्यांकडून याच गोष्टींची अपेक्षा आहे, पण दुर्दैवाने याच गोष्टींची जर पूर्तता होत नसेल तर त्याच्या इतकं दुर्दैवी काही नाही. मला असं वाटतंय एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशासन की ज्या प्रशासनाच्या माध्यमातून, पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातून लोकांना अनेक गोष्टी आता ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. त्या सगळ्या ऑनलाईन उपलब्ध होणाऱ्या सगळ्या सुविधा. आणि मी आपल्याला सांगतो, या राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री मी आहे. कोल्हापूरसाठी मी काय काय केलं असा ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी काही चांगल्या गोष्टी, जसं की नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून 1200-1300 बेडचं पलीकडच्या बाजूला आता शेतापाटील हॉस्पिटल होतंय. कोल्हापूरची एक वेगळी ओळख होईल. त्याच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये एका बाजूला सावित्रीबाई फुले आपलं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल चांगल्या पद्धतीनं बनवणं, दुसऱ्या बाजूला 4 डायलिसिस सेंटर, सेवा रुग्णालय जे आहे तिथं CT स्कॅन, MRIची सगळी सुविधा करणं आणि त्या माध्यमातून आयसोलेशनला सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा एका बाजूला डायलिसिस सुरू करणं आणि आणखीन 2 ठिकाणी या सगळ्या सेवा मोफत देणं की ज्याचा उपयोग सगळ्या कोल्हापूरकरांना, मोफत डायलिसिस सेवा होतील, मोफत आपल्याला MRI आणि CT स्कॅन होईल आणि त्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीची आरोग्याची सेवा देता येईल. अशा पद्धतीचं काम अंतिम मान्यतेला आले, निवडणूक झाली, आचारसंहिता झाली की त्या प्रत्यक्ष कामांची सुद्धा आम्ही सुरुवात करतोय. अशा अनेक गोष्टी आपण लोकांच्यासाठी करतोय की ज्याचा उपयोग निश्चितपणे कोल्हापूरकरांना होणार आहे. महायुतीचा यश पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे येणार आहे, साधारणतः किती जागा येतील असं वाटतंय? मी आपल्याला सांगतो की लोकांच्या चेहऱ्यावरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि लोकांना आम्ही सांगत असलेली भूमिका पटत असल्यामुळं अगदी पैकीच्या पैकी जागा जिंकण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त जागा तर ते येतीलच, मेजॉरिटी तर होईलच, पण थंपिक मेजॉरिटी तर अगदी निश्चितपणे होणार आहे. फक्त आमची शेवटच्या माणसापर्यंत एकच विनंती आहे, यावेळची निवडणूक आणि यावेळचं मतदान हे कुठल्या व्यक्तीला, कुणाच्या मोठेपणासाठी, आमच्या अथवा विरोधकांच्या मोठेपणासाठी अथवा छोटेपणासाठी नाही, तर कोल्हापूरच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी करावं, अशा पद्धतीचे आम्ही आवाहन करतोय आणि त्याचा फायदा
उद्याच्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये निश्चितपणानं होईल अशी मला तमाम कोल्हापूरवासियांच्या चेहऱ्यावरच्या जे काही भाव दिसत आहेत त्याच्याबद्दल खात्री आहे.